हॅलो गाईज, हॅपी वीकेंड. आज आहे शनिवार ॲज युजल. परत आला शनिवार फायनली. येस, फायनली आफ्टर 5 days शनिवार परत आला. आणि हा, ऑब्विसली 5 वर्किंग डेज, मंडे टू फ्रायडे. मग फ्रायडे काही तर आज शनिवार तर झोप झाली आवरून थोडस. तुझी नसेल झाली, माझी झालीये. मी मस्त झोपून घेतलं, लेट उठले आणि मग आता थोडस खाऊन आम्ही चाललोय बाहेर. आणि आज आम्ही दोघं चाललोय 4-व्हीलरनी. अगेन कुठे चाललोय हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनेल. आज आहे शनिवार. 5 वर्किंग डेज झालेले आहेत, मंडे टू फ्रायडे, आणि परत सॅटरडे आलाय. थोडीशी रेस्ट घेतलीये आणि खाऊन आता आम्ही बाहेर पडलोय. आज आम्ही चाललोय विमाननगरला काहीतरी करायला. ऍक्च्युली जसं लास्ट ब्लॉग मध्ये अक्षयने मेन्शन केलं होतं की माझा बर्थडे जवळ आहे, तर त्यासाठी मला असं वाटतंय की मी थोडा नवीन लुक करावा काहीतरी. माझं हेअर जे आहे ते थोडं डल वाटतंय मला, तर वाटतंय की थोडस चेंज करावं. मी अजून डेफिनेटली फिक्स नाही केलं की काय करावं किंवा काय, तर त्याच्यासाठी मे बी मी करेलच की नाही करेल हे पण कन्फर्म नाहीये. पण तरी सुद्धा आम्ही चाललोय. फर्स्ट आम्ही हेअर कन्सल्टेशन करेल की बाबा हेअर कोणता कलर किंवा काय ट्रीटमेंट करता येईल, हायलाइट्स वगैरे असं काही. और मे बी काय ते अजून काही सजेस्ट करत असतील तर न्यू लुक साठी, आणि काही हेअरकट जर सजेस्ट करत असतील तर ते मी करेल. अदरवाईज जर मला ओके वाटलं तरच मी करणार आहे. सो क्लिअरली चाललोय आम्ही फक्त कन्सल्टेशनला, असंच आत्ता तर बोलू शकते मी. जर इन केस मला कन्सल्टेशन मधून आवडलं, बाबा हा हे असं मला वाटतंय माझ्या मनासारखं की हा चेंज झालाय, असं चेंज करावा माझ्या याच्यासाठी, फेससाठी, हेअरसाठी, म्हणजे जो हेअरकट सूट करेल माझ्या फेसला डेफिनेटली मी ट्राय करेन. जर मला आवडला तर करायचा आजच, अदरवाईज मे बी नेक्स्ट टाइम. सो लेट्स सी, लेट्स गो टू विमाननगर. तर गाईस, आम्ही पोचलो आहोत. पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनला. तिथे गाडी पार्किंगला लावलीये. आता आम्ही चाललोय, चला आमच्या सोबत. बघू आता कसा हेअरकट होतोय, किती बिल होतोय आज. आज काही ट्रान्सफॉर्मेशन होतंय की नाही, आणि तुझी रिएक्शन पण रेकॉर्ड करू का आपण? करू ना, बघू. नाही, तू स्वतःच बघशील ना तिथं. राहू दे, मी तर आता तिथंच थांबणार आहे. सो नाही, ते तर नाही, पण काही स्प्रे करा की कॅन्सल व्हायला पाहिजे. ए कॅन्सल नाही व्हायला पाहिजे. मला करायचंय, मला माझा लुक चेंज करायचंय गाईस. कारण की बोर होईल बसायला, 3 तास बसायला लागेल मला एकट्याला तिथं. काय करू गाईस, मी सांग. म्हणजे तू नाही, तुला नको पाहिजे का मी चेंज झालेलं, मी चांगले हो दिसले? पाहिजे ना, पाहिजे चेंज झालेली पाहिजे. मग त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतात ना, मग करायला लागेल ना गाईस. करायला लागेल. चला बघू आपण कसं होते. चलो लेट्स गो. पोचतोय आता हेअर स्टुडिओला. बापरे, ऊन बसले. तर गाईज, जसं डिसाईड मी म्हटलं होतं की नाही व्हायला पाहिजे, आणि शेवटी कॅन्सल झालं आहे. कटिंग, हेअरकट करायचं आणि कलर करायचं. कारण की आता हे मॅडमच सांगतील, कारण की हेअर ड्रेसरने मॅडमलाच सांगितलं की काय करायचं नाही. सांगा मॅडम. काही नाही गाईज, कॅन्सल झालंय. कन्सल्टेशन होतं, मी काही रेकॉर्ड नाही केलं ऍक्च्युली. कन्सल्टेशन जास्त रेकॉर्ड नाही केलं आम्ही, त्यांनी फक्त आम्ही ऐकून घेतलं की काय काय म्हणत होता. तर आता मॅडम सांगतील नेमकं काय कन्सल्ट केलंय त्यांनी. सांगा मॅडम. तर ते त्यांनी सजेस्ट केलं होतं की ब्लीच करायला लागेल. जो पहिला कलर आहे, थोडंसं मी हायलाइट वगैरे पहिलं केलं होतं, ते असल्यामुळं त्याचं थोडं कोटेशन वगैरे असल्यामुळं ते म्हटले की पूर्ण ब्लीच करायला लागेल. म्हणजे खूप हायर पॉवरचं ब्लीच काहीतरी आहे त्यांचं, pH.
त्या पीएचचं यूज करायला लागेल आणि त्याच्याने खूप जास्त डॅमेज पण होऊ शकतं हे त्यांनी सांगितलं क्लिअरली. खूप चांगलं त्यांनी कन्सल्ट केलं ऍक्च्युली. खरंच खूप चांगलं जे कन्सेप्ट. रिअल होतं ते सांगितलं त्यांना. पैसे obviously कमवण्यासाठी नाही केलं Yeah. त्याने फक्त कन्सल्ट केलं चांगलं आपल्या हेअरसाठी. त्यांना पैसे पाहिजे होते तर त्यांनी कसंही करून मला दिलं असतं करून, पण त्यांनी रिअल मध्ये मला जे रियालिटी आहे ते सांगितलं की ब्लीच करायला लागेल खूप आणि 15,000च्या पुढे खर्च येईल, कारण पूर्ण ब्लीच करून मग परत हेअर कलर करायचा वगैरे आणि खूप टाइम पण जाईल, हे सगळं क्लिअरली सांगितलं. आणि मग आत्ता अलीकडेच माझं हेअरफॉल थांबलेला आहे. मला डर्माटॉलिस्टने शॅम्पू कंडिशनर दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी हेअरफॉल माझी कंट्रोल झालेली आहे. आणि लगेचच जर मी ब्लीच वगैरे खूप सारे हेअर ट्रीटमेंट केले तर मे बी माझं हेअरफॉल परत सुरू होईल. आणि मग आय कॅन फील ऑलरेडी माझे केस खूप विरळ झालेले आहेत. तर अशा वेळेस मला वाटते की ट्रान्सफॉर्मेशन पेक्षा केस डोक्यावर असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मला पण तेच वाटलं होतं. म्हणून मग मी तिथं डिरेक्टली त्यांना म्हटलं, पण म्हटलं ही ऐकती का नाही काय माहिती आता ते, कारण की ती म्हणतच होते की नाही मला करायचं होतं, पण मी म्हटलं आता तो चांगलं कन्सल्ट करतोय, पण ही ऐकती का नाही काय माहिती. पण शेवट तुला तुझे पैसे वाचवायचे होते ते सांग ना मला. पैसे नव्हते वाचवायचे, तुम्हाला तुझे केस वाचवायचे होते. मला तुझे केस प्रिय आहे. ठीक आहे, मी अशी केस घेऊन तुझ्यासमोर असं भूताचा डान्स करत जाईल ते चालेल मला. मग तुला बरं वाटेल माझा लुक आहे ना. तर बघा गाईज, अशा पद्धतीने ह्याने निगेटिव्हिटी थोडीशी बोललंय असं वाटते मला. निगेटिव्हिटी नाही, जे खरं आहे ते खरं आहे. हा ठीक आहे, म्हणजे त्याला वाटत होतं की नाही माझं नॅचरलच असावं, त्याला जास्त ओढ आवडतच नाही मुळात, त्याच्यामुळे मे बी तो म्हटला की नको करायला. पण मलाच करायचं होतं, मला थोडं लुक चेंज करायचं होतं, खूप दिवसापासून मला चाललं होतं. आणि फायनली आता ते कॅन्सल झालंय. सो लेट्स गो होम. आणि मग घरून मे बी आम्ही परत इव्हिनिंगला कुठेतरी जायचं प्लॅन करू, तुम्हाला अपडेट करू नक्कीच. चला मग भेटूया गाईस, बाय बाय. सो गाईज, आम्ही कुठेतरी जायचा प्लॅन करत होतो, पण गाडीचे जे चाक आहे त्याची हवा अचानकपणे कमी झाली. तर आम्ही मग नायट्रोजन एअरचं स्पॉट शोधला एक, आणि मग आता इथे आलोय. अक्षय उतरले खाली हवा भरण्यासाठी. तर हवा भरल्यानंतर आज तर आता मूड नाही करत आहे की कुठं जावं, पण जर झालाच तर नक्की अपडेट करतो आणि ऍड करतो ब्लॉग मध्ये. हे बघा, अक्षय उतरले खाली हवा भरण्यासाठी, चाललंय हवा भरायचं. बघू आता त्याच्यानंतर. हवा भरून झाली आहे आणि आता थोडस खूप ऊन आहे तर ना तहान लागल्यासारखं झालंय. तर मग कॉफी वगैरे काही भेटतंय का बघतोय आम्ही. तिथंच एक थोडस जाईल कॉफी. रामेश्वरमला जायचं का? रामेश्वरम नको, रामेश्वर काय खाणार आहे तू आता? रामेश्वरम डोसा नको, रामेश्वरमला खूप गर्दी असते. इथे ह्या रोडला बघ ना काय भेटते का ते, नाही का तिथे फलार आहे ना, तिथं जाऊ ना. मँगोचा सीझन पण संपत आले तर आपण ट्राय करू. ठीक आहे, चालते का? पार्किंगला जागा भेटते का नाही माहिती नाही, बघू, मे बी भेटली तर जाऊ. चलो. पार्किंगला जागा नाही मिळत आहे काही. सो आता मी स्वतः काय करते, जाते आणि पार्सल घेऊन येते, म्हणजे मग आम्ही गाडीत खाऊ. म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये रिव्ह्यू पण देता येईल आम्हाला, है ना, आम्ही काय खाल्लं तर चालेल ना, तसं करता येईल. चलो गाईज, कम विथ मी टू गेट ऑर्डर. सुजाता मस्तानी पण खाऊ शकतो. हा, तिथं चल मग, नाही तर तिथं चल. लास्ट मिनिट चेंजेस पार्किंगमुळे सुजाता मस्तानीला चालू आहे आता. बघू तिथे तरी आहे का पार्किंग. 4 व्हीलर आणलं ना गाईज की असंच प्रॉब्लेम होतो नेहमी, आणि त्यामुळं मग जेव्हा आम्ही दोघं असतो आम्ही प्रेफर करतो 2 व्हीलरनेच यायला. आज काय माहिती पार्किंगला बिलकुल जागा नाही मिळते. आणि आम्ही शनिवार आहे म्हणून जसं दिवस आज प्लॅन केलं होतं तसं काहीच होत नाहीये आज ऍक्च्युली. जसं माझं हेअर कलरचं झालं, त्याच्यानंतर विचार केला की मूवी बघावा, पण मूवीचं तिकीट अवेलेबल नाहीये.
सो आणि आता जस्ट फलारला जायचं म्हणलं, तिथं पार्किंग अवेलेबल नाही आहे. मग आता सुजाता मस्तानीला चाललोय. चला मस्तानी खाऊया आता. सारखं सारखं सगळं कॅन्सल कॅन्सल कॅन्सलच होत चाललंय. आणि फायनली ते मी हे घ्यायला गेले होते सुजाता मस्तानी, तिथं पण त्यांचं काहीतरी काम चालू होतं आणि ते म्हटले 10-15 मिनटं लागेल. शेवटी मग फिरून फिरून म्हटलं चला एखाद्या कॅफेमध्ये तरी जाऊ. आणि फायनली पार्किंगला जागा भेटली आणि एका कॅफेला जायचं ठरले. बघूया आता कसं कॅफे चांगलं आहे का काय, म्हणजे रील बघूनच चाललोय आम्ही आता ट्राय करायला. तर बघू चला. दिस कॉफी कन्सेप्ट the coffee concept. Let's see. TCC. पोस्ट आहे कॅफेला आणि आपण घेतलं आहे. काय काय घेतलं सांग बरं. ते काही एक पाण्याची बॉटल. बस. नाही हो गाईज एवढंच बजेट आहे. घेतलं एक काय घेतलं आपण चीज बस्ट गार्लिक ब्रेड आणि घेतलं एक कोल्ड कॉफी विथ ब्राउन आणि एक तिरामासू कोल्ड कॉफी. तर पहिल्यांदा आम्ही ट्राय करतो बघू कसं. आणि हे कॅफे पण पहिल्यांदाच ट्राय करतो. तुम्हाला रिव्ह्यू द्यायचे. आपल्याला माहिती आहे इंस्टाग्रामवर खूप सारे रील्स येतात आणि मग आपण रील्स बघून जातो एखाद्या स्पॉटला. पण तिथं गेल्यानंतर एक्सपेक्टेशन मॅच नाही. पाणी चांगलं आहे. पाण्याची टेस्ट चांगली आहे. बघू टेस्ट लागते. बरोबर असं वाटत असतो. बघू आता रिअल मध्ये काय आहे. लेट्स ट्राय. एस्थेटिक्स दाखवते तुम्हाला. दाखवतात खूप भारी केलेलं कॅफे छोट्या. लेट्स शो. फ्री स्पिरिट वाईल्ड हर्ब चिंचली फॉल बाहेर बसतात. आतमध्ये असं बघू शकता तुम्ही. तो काय करतोय लागला का मोबाईल मध्ये. मोबाईल इज मोर इम्पॉर्टंट. सगळं आलेलं आहे आता. ऑर्डर आलेली आहे गाईस. गो इतर टेस्ट चीज बस नाही का चीज बस. काय रिव्ह्यू देतील. आउट ऑफ 5. मला पण आवडलं, पण मला केचप घालून आवडते सॉस. थोडंसं केचप घालते. कॉफी प्यायची बारी आली गाईस. मॅडम कॉफी घेतली आहे. माझी वाली कॉफी कोल्ड कॉफी विथ ब्राउन. पहिल्यांदा कॉफी आवडली आहे. तू माझी का उचलते कॉफी. माझी देतोच आहे ते माझं. आता मी ह्याची ट्राय करून जी मला जास्त आवडते मी युनिव्हर्सल आहे. हा सिंगल आवडलं परवडतं. बायको सोबत आला की गर्लफ्रेंड सोबत आला की नियम आहे हा. सगळ्या मुली ऍग्री करतील की हा कॉलेज नियम आहे. जिथं पण जे पण आम्ही कल्चर घेतो. त्याच्यामध्ये कॉफीची फ्लेवर मला कमी होतो. कशी टेस्ट चांगली. मला ती जास्त बेटर वाटते माझी वाली. तरी पण माझी बेस्ट असते मला माहिती. आणि खरं सांगितलं हे वाला ऑप्शन ह्यानेच मला सर्विस केली आहे. आणि मला ब्राउनी आवडते सो हीच दिली. चला ती घेतली ती वाली पितो. चालते चला भेटूया. तो खाल्ल्याने पिल्याने क्रीम वाढतो. हो ना गाईज. चला तर मी पण पिऊन बघतो कशी आहे कॉफी माझी. माझी प्लीज माझी वाली नाही पिली. ती वाली अजून माझं डबल चिन दोन्ही सेमच लागते. दोन्ही सेमच लागली तुला आता थोडी बघ काही डिफरन्स नाही लागली. घेतलं काही आम्ही संपवतो आमचं ड्रिंक आहे. त्याच्यानंतर मग थोडी अपडेट देते तुम्हाला. सी तिथे जास्त वेळ
कसं आहे ना म्हणून आता म्हणलं गाडीतच जाऊन प्यावी. आलोय आम्ही आमच्या गाडीच वेळ. हँडसम हँडसम. त्यांच्यामध्ये मी आधी पण हो का? बघ तुम्हाला नकल लागली. नजर शेवडा. चलो बॅक टू होम. कॉफी घेऊन आलोय आम्ही प्यायला. तिथं खूप बोर झाला आम्हाला म्हणून कॉफी घेतली. म्हणलं चला गाडीतच पिऊ कॉफी. घेऊन आलोय आता. तर आता आम्ही घरी जायचं प्लॅन केलंय. येस, बॅक टू होम. बॅक टू होम मध्ये मला वाटतं आमच्या घराजवळ आम्ही एक स्टॉप घेऊ असं वाटतंय मला. कसं? मला त्या डर्माटॉलिस्ट कडे जायचं. मे बी नॉट. लेट्स सी. गेलो तर गेलो, नाही तर मग डायरेक्ट घरी. आजचा दिवस रॅप करू आणि त्याच्यासोबत. तर मी मगाशी म्हणत होते की हँडसम मॅन नाही का, ते खूप व्हिडिओज बघायचो की ज्याच्यामध्ये वाटायचं काय लोक क्रिंज प्रेमाचं दाखवतात असं तसं. पण जेव्हा खरं तुम्ही प्रेमामध्ये पडता ना, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्ही पण क्रिंजच होऊन जाता. असंच एखादं रॅन्डमली व्हिडिओ काढायचं आपल्या आवडत्या व्यक्तीचा. विचित्र अवस्थेत पण काढायचं. मी हँडसमच दिसतो. तू हँडसमच दिसतो. का हँडसम दिसतो? मला हँडसम का दिसतो माहितीये का तुला? का? तर मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून मला तू हँडसम वाटतोस. वाटतो. म्हणजे माझ्या डोळ्यांनी तू हँडसम आहेस. समजलं? ही प्रेमाची गोष्ट आहे. म्हणजे प्रेमात पडलेली व्यक्तीच एखाद्या समोरच्या व्यक्तीला हँडसम, त्याचं कौतुक करू शकतं. त्याचं सगळे म्हणजे काही गुण असू दे, सगळे गुण ऍक्सेप्ट करू शकते. खरंय ना गाईस? तुम्ही पण कमेंट करून सांगा जर तुम्हाला पण असंच मी जे विचार मांडले ते तुम्हाला जर पटत असेल. नाहीतर काही अजून विचार असतील ते पण सांगा की काय क्रिंज वाटत, काय कसं असतं प्रेमात पडल्यावर. हो ना गाईस? चलो एवढ्या लांब एक कॅफे ट्राय करून आलोय. लेट्स गो होम नाव. बाय बाय. घराच्या जवळ आलोय पण लवकर काही घरी नाही जात. 4-5 स्टॉप घेऊनच जाणार आहे कारण बरेच काम आहेत. हवेचा परत प्रॉब्लेम झालाय गाडीच्या, त्यामुळे परत हवा भरायला थांबलोय. त्याच्यानंतर थोडंसं डिझेल लागतं. डिझेल भरायला लागणार आहे कारण माझे सासू सासरे जाणार आहेत उद्या गावी. तर त्याच्यामुळं टाकी फुल करून ठेवायचे कारण ते सकाळी लवकर निघतात. तर त्यासाठी प्रिपरेशन. त्याच्यानंतर गाडी थोडीशी धूळ बसली आहे म्हणून मग थोडंसं गाडी वॉश करायला पण जायचंय. आणि त्याच्यानंतर जसं मी आधी म्हटलं की डर्माटॉलिस्टकडं पण जायचंय. तर असे 4-5 स्टॉप होणार आहेत अजून घरी पोहोचेपर्यंत. सो स्टे ट्यून्ड.